माझा व मित्रांचा प्लॅन झाला की या पावसाळ्यात कुठेतरी ट्रेकिंग आणि वॉटरफॉलला जाऊयात आणि आम्ही थेट निघालोत. मग काय मित्रांनी 2 गाड्या काढल्या, पण आम्ही 6 जण होतो. 6 जणांमुळे आम्ही एका गाडीवर 3-3 जण बसलो आणि निघालो घनसोलीला. आणि आलो घनसोलीतील रावळी देवी जागृत देवस्थानाच्या इथे. पण इथे आल्यावर कळालं की पावसामध्ये हे बंद केलेलं आहे आणि त्याचं माझ्या मित्राने पण इन्स्ट्रक्शन दिलं ते बघा. चला मित्रांनी विचार केला आता, पण आम्हाला आज काही करून वॉटरफॉल आणि ट्रेकिंगला जायचंच होतं. मग मित्रांमध्ये बोलणं झालं. मग एक मित्र म्हणाला की मला एक वॉटरफॉल माहिती आहे जो मुंब्रा आणि दिव्याच्या मध्ये आहे. मग मित्र ऐकतायत कसले, चला तिकडे. आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यात, नीट थांबायचं नाही हे म्हणून मित्र निघाले मुंब्रा आणि दिव्याला. गाडीमध्ये मग पेट्रोल भरलं, हवा भरली आणि चाललो. मग आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यावर आम्हाला समजलं की इकडेही वॉटरफॉल नाही. पण आम्ही जसे वरती पोचलो तर ते डोंगर आकाश पाहून आम्हाला खूप बरे वाटले, मजा आली. फक्त एवढंच की वॉटरफॉल नव्हता. हे दृश्य बघण्यासारखे होते. मग तिथे आम्ही न थांबता सरळ खाली आलो. मग परत एकदा मित्रांमध्ये चर्चा झाली तर एक मित्र म्हणाला की आता इथे आलोच आहे तर थोडंसं पाण्यात भिजून जाऊया. मग सर्व आम्ही तिथे निघालो. मग आम्ही अजिबात वेळ न घालवता दुसऱ्या ठिकाणी निघालो आणि थेट पोचलो श्री खरवली आई मंदिराजवळ. तिथून वरती ट्रेकिंग करून गेलो आणि सर्व खुश झाले कारण आम्हाला वॉटरफॉल दिसला. आणि मग मित्र कसले थांबतायत, सर्वांनी तयारी केली आंघोळीची. तो धबधबा पाहून असं वाटलं की जणू तो आम्हाला मित्रच झाला आहे आणि बोलवतो आहे की या मित्रांनो या, तुमचे स्वागत आहे. मग मित्रांनी थोडी मस्ती केली, मजा केली, फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि मग थोडी भूक लागलेली त्यामुळे जेवण पण केले. आणि मग काय घरी जायची वेळ झाली आणि सर्वजण घरी निघालो.